नमस्कार, मी चंद्रकांत तुसाने. सुवर्ण खानदेश लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशात जसं संसदेचं महत्व असतं, अगदी त्याच पद्धतीने ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायतीचं अगदी तितकंच महत्व असतं. या या ठिकाणी जर ग्रामपंचायतीमध्ये एखादा चांगला उमेदवार सरपंच किंवा सदस्य पदावर पोहोचला, तर त्या ग्रामपंचायतीचं नंदन होतं, गावाच्या विकासाला चालना मिळते. मात्र यातही अशी एक गोष्ट आहे की काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जर एखादी महिला ही सरपंच किंवा सदस्य म्हणून ग्रामपंचायतीत निवडून आली असेल, तर त्यांच्या जागी त्यांचे पती किंवा कुटुंबातील इतर सदस्य कार्यरत असतात, ते काम पाहत असतात. मात्र आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या अशा आहेत ज्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीची महिला सरपंच म्हणून धुरा हाती घेत आपल्या कार्याच्या माध्यमातून मेहनतीने त्यांच्या ग्रामपंचायतीला देश पातळीवर पोहोचवलंय आणि 3 स्थानांमध्ये स्थान मिळवलंय. तर त्या पाहुण्या म्हणजे भंडारा जिल्ह्यातील बेला या ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच श्रीमती शारदा गायधनी. नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बेला या ग्रामपंचायतीला न्यूट्रल कार्बन विशेष पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. आणि या निमित्त आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधतोय. मॅम, तुमचं सुवर्ण खानदेश लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. आणि हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन. ओके. थँक्यू सर. मॅम, संवादाला सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न असा आहे की कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार हा नेमका काय आहे, आणि तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये कशा पद्धतीने काम केलं ज्यामुळे तुमची देश पातळीवर नोंद घेण्यात आली या पुरस्काराच्या माध्यमातून? सर्वांना नमस्कार. माझं नाव शारदा मधुकर गायधनी. ग्रामपंचायत सरपंच बेला, भंडारा डिस्ट्रिक्ट मधील आहे ही पंचायत. आता मला जो प्रश्न केलेला आहे सर, की कार्बन न्यूट्रल म्हणजे काय. ऍक्च्युली कार्बन न्यूट्रल म्हणजे हवेमध्ये जो कार्बनचं प्रमाण आणि ऑक्सिजनचं प्रमाण जे काही असते, त्यामध्ये काय झालं की शहरालगत आमचं गाव असल्यामुळे आमच्या गावामध्ये वाहतुकीची नॅशनल हायवे नंबर 6 आणि शहरालगत असल्यामुळे कार्बनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागलेलं होतं. त्यामुळे कार्बन हा आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी हा खूप मोठा घातक स्वरूपाचा वायू आहे, हे आमच्या लक्षात आलं. आणि ज्या वेळेला 2022ला सरपंच पदावर जेव्हा आम्ही बसलो आणि पूर्ण समूह, त्यामध्ये असं लक्षात आलं की गावाचा विकास म्हणजे रोड नाली बनवणं म्हणजे गावाचा विकास नाही. तर त्याही पलीकडं गावाच्या जनतेच्या जर आरोग्यास जर धोका तयार होत असेल, तर त्याकडेही विशेष लक्ष देणे ही आमच्या पंचायतीने लक्ष द्यायलाच पाहिजे. याकरिता आम्ही काय केलं की हवेमधील असणारा जो कार्बन डायऑक्साईड जो वायू असते, हा कार्बन कमी करण्यासाठी आधी तर आम्ही स्टडी केली. स्टडी म्हणजे नेमकं आम्हाला हवेतील प्रदूषण कमी करून ऑक्सिजन लेवल ही वाढवायची आहे. त्याकरिता आम्ही उपाययोजना शोधल्या. सर्वात आधी तर आम्ही काय केलं सर, की एक कार्बन उत्सर्जन समिती स्थापित केली गावामध्ये. आणि कार्बन उत्सर्जन समिती स्थापित झाल्याच्या नंतर त्या विविध समित्यांच्या मार्फत, ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांच्या मार्फत, कर्मचाऱ्यांच्या मार्फत व गावकऱ्यांच्या मार्फत आम्ही कामाला सुरुवात केली. आता हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वात आधी तर आम्ही वृक्ष लागवड जास्त मोठ्या प्रमाणामध्ये केली. म्हणजे वृक्ष लागवड म्हणजे अधिक ऑक्सिजन देणारे वृक्ष. म्हणजे सपोज त्याच्यामध्ये तुमचे कडुलिंब असेल, आपले वडाची झाडं असेल, पिंपळांची झाडं असेल, अशा झाडांवर आम्ही सर्वात जास्त भर दिली. आणि अशा विविध माध्यमामधून जनजागृती करून, विविध स्ट्रॅटेजीज वापरून आम्ही गावांमध्ये वृक्ष लागवड खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली. हा तर पहिला पॉइंट आहे. आणि या माध्यमातून काय झालं की जो हवेमध्ये असणारा कार्बन हा कमी होण्यास मदत झाली. आणि ऑक्सिजनचं लेवल आहे, ऑक्सिजनचे लेवल वाढण्यास मदत झाली. दुसरा विषय म्हणजे परत आहे ना, आपण बघतोय की इलेक्ट्रिक गाड्या, डिझेलवर चालणाऱ्या गाड्या असेल किंवा पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या असेल, आणि त्यामधून निघणारा जो धूर असतोय, त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये प्रदूषण व्हायला, खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे हवेच्या प्रदूषण थांबण्यासाठी आम्ही गावांमध्ये परत जनजागृती केली. आमच्या ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा आधी हात ठेले असेल, गाड्या असेल, ते आम्ही वापर करत होतो. पण मग ई व्हेकलवर आम्ही आलो आणि ई व्हेकलचा वापर करून गावांमध्ये जे कचरा गाड्या आहे, आमच्या पंचायतीला स्वतःच्या 5 गाड्या ई व्हेकल आहेत. आणि ग्रामपंचायतीलाच नाहीत, आम्ही गावामध्ये सुद्धा जनजागृती करून किमान 200-250च्या जवळपास आमच्या गावांमध्ये ई व्हेकलचा वापर करतात. त्यामुळे काय झालं की जो पेट्रोल डिझेल मुळे जो होणारा धूर, तो कमी झालं आणि गावात जी हवा प्रदूषित होत होती ती कुठेतरी थांबली.
त्याच्यानंतर तिसरा उपाययोजना आम्ही केली तर जास्तीत जास्त आम्ही सोलरचा वापर करतोय. म्हणजे आमच्या जेवढ्याही शासकीय इमारती असतील त्या तेवढ्याही शासकीय इमारती, ग्रामपंचायत असेल, अंगणवाड्या असेल, जिल्हा परिषद शाळा असेल किंवा विविध इमारती असतील, ह्या सुद्धा आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही सोलरचा वापर करतोय. आणि सार्वजनिकच नाही तर वैयक्तिक स्वरूपाचे सुद्धा आमच्या गावांमध्ये सोलरचा वापर करण्यासाठी आम्ही लोकांना प्रवृत्त केलंय. आणि मोठ्या संख्येने आमच्या गावामध्ये सोलरचा वापर आमचे नागरिक करतात. त्यामधून काय झालं, काय विशिष्ट प्रमाणामध्ये वीज वापर व्हायला लागली आणि विजेची बचत व्हायला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली. आणि एकंदरीत आपण बघतोय की गावामध्ये जर आपल्याला खूप घाण पसरलेली असेल, इकडे तिकडे कचरा अस्ताव्यस्त जर पसरलेला असेल, तर त्यामधून सुद्धा हवा प्रदूषित होते. अस्वच्छतेमुळे गावातल्या लोकांना रोगराईवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फरक पडायला लागलेला होता. आम्ही काय केलं की एका तीळ संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये गावाला आम्ही डस्टबिनच वाहनाच्या स्वरूपामध्ये आम्ही प्रोव्हाइड केलं. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला आम्ही 2 डस्टबिन दिल्या, ओला कचरा आणि सुका कचरा. यामार्फत काय झालं की प्रत्येक घरोघरी लागली की ओला कचरा एका डस्टबिन मध्ये घालायचा आणि सुका कचरा एका डस्टबिन मध्ये घालायचा. तर तर त्यामुळे काय झालं आणि 5ही वार्डामध्ये आमच्याकडे कचरा गाड्या जातात आणि घरातूनच वर्गीकरण व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांना ती सवयी लागली की जो इतरत्रस्त कचरा आधी घालण्याची ज्या सवयी होत्या त्या कुठेतरी बंद झाल्या. आणि त्या बंद झाल्या असल्यामुळे गावामध्ये स्वच्छतेचे प्रमाण वाढलं, स्वच्छतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर पडली. आणि जो हवेमध्ये जो काही आहे ना दूषित परिणाम व्हायचा अस्वच्छतेमुळे, तो कुठेतरी थांबलं. आणि अशा प्रकारे एकंदरीत आम्ही आमचा गाव हा कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि तो प्रयत्न होऊन आज आमच्या गावाला, आज खऱ्या अर्थाने आमचं गाव कार्बन शून्य झालेलं आहे. तर हे आता जरी झालं असेल पण परत हे सातत्यानं कसं टिकवून ठेवता येईल यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अशा प्रकारे आम्ही आमचं गाव कार्बन न्यूट्रल गाव आम्ही केलेलं आहे. मॅम, तुम्ही सरपंच कशा झालात, राजकारणात कशा आलात, तुम्ही गावाचे सरपंच, महिला सरपंच कशा झालात? सरपंच सर, मी ऍक्च्युली ही माझी 2022ची सेकंड रिजिम आहे. 2012 ते 2017 या कालखंडामध्ये सुद्धा मी सरपंच पदावर जनरल सीटवर कार्यरत होती. तो कालखंड माझा पहिला कालखंड होता. माझा ना माहेरचं राजकारण नाही सासरचं राजकारण, कोणीही माझ्या दोन्ही परिवारामध्ये राजकारणी कुणीच नाही. पण आधीपासून कुठेतरी गरिबांविषयीची जाण आणि गरिबां लोकांवर होणाऱ्या अन्याय याची मला कडाडून जाणीव होती की गरिबांची कामं कुठेही केल्या जात नाही, डावललं जातं आणि मोठ्यांची कामं एकदम पटकन 2 मिनिटांमध्ये कामं केलं जातात. ही छीड आधीपासून थोडी राजकारणाविषयी माझ्या डोक्यात होती. आणि ती आपुलकी, जनतेविषयीची आपुलकी खूप मनामध्ये होती. पण मी कधी विचारही केला नव्हता की या फील्डमध्ये मी कधी येणार. मी ऍक्च्युली सुरुवातीला तर बचत गटाच्या तालुका कोऑर्डिनेटर म्हणून मी एका एनजीओ सोबत जोडलेली होती. त्यामुळे फक्त एक मदत म्हणून मी लोकांची नेहमी मदत करायची. पण ज्या वेळेला निवडणुका लागल्याच्या नंतर लोकांच्या लक्षात आलं की मॅडमचं काम चांगलं आहे किंवा ह्या करू शकतात, तेव्हा मला निवडणुकीला एक पॅनल उभी राहिली आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे खूप प्रोत्साहित केलं गेलं की नाही, तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं आहे. म्हणजे त्यावेळेला मला ना मनी ना ध्यानी हा काही विकास वगैरे मला काही कळत नव्हतं, पण मी त्यावेळेला सहज उभी झाली. पण ज्या वेळेला सरपंच बनवण्याची वेळ आली तेव्हा जनरल सीट होती, त्यामुळे तेव्हाही लोकांनी मला प्रवृत्त केलं किंवा माझं नाव सूचित केलं की नाही, मॅडमला सरपंच बनवलं पाहिजे. मला तेव्हा पण कळलं नाही मला का सरपंच बनवल्या जात आहे. पण ज्या वेळेला विचार आलं असं काही विरोधकांच्या, अरे एक लेडीज आहे, लेडीज काय काम करणार, पुरुषाच्या तुलनेमध्ये लेडीज काहीच काम करू शकत नाही, एवढं बरोबर. मोठं गाव चालवणे आहे आणि महिला कुठेही म्हणजे पुढे जाऊ शकत नाही, असं जेव्हा माझ्यावर टीका टिप्पणी करण्यात आली, तेव्हा कुठेतरी मग ट्यूब पेटलं की नाही, आता पुरुषांना आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही, कारण यांच्यापेक्षाही चांगलं काम आपण करून दाखवलंच पाहिजे. मीच नाही तर माझ्यासोबत माझ्या उपसरपंच पण महिलाच होत्या, माझ्या पूर्ण टीम बहुतेक म्हणजे महिलाच होत्या. मग आम्ही ते ठरवलं की नाही, आता आपण कामाला लागलंच पाहिजे. पण 2012 ते 2017 सुद्धा सर आम्ही 60 लाखाचं पारितोषिक पहिल्याच रेजिमला आम्ही मिळवलं. स्मार्टग्राम योजना आलेली होती सुरुवातीला आणि संत गाडगे बाबा या माध्यमामधून 60 लाखाचं पारितोषिक. पण तरीही तेवढं काम केल्याच्या नंतर 2017ला जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा जनतेने कुठेतरी कायापालट व्हावं म्हणून आमच्या पॅनलला निवडून दिलं नाही आणि दुसऱ्या पॅनलला निवडून दिलं. पण लोकांच्या लक्षात आलं की त्या पॅनलची कामं बघितले आणि आमच्या 2012 ते 2017 या पॅनलचं काम बघितलं. परत लोकांना वाटलं की नाही, आता
आम्ही दोन्ही पॅनलचं काम बघितलं, पण ही पॅनल जो काम करू शकते ती पॅनल काम करू शकतच नाही. आता आम्हाला सरपंच मॅडम शिवाय पर्याय नाही, म्हणून परत यावेळेला उभी राहायची काही अशी खूप मनीध्यानी नव्हतं. कारण असं वाटायचं की नाही, लोकांना कामाची किंमत नाही, आपण किती जरी लोकांसाठी हे केलं पण लोकांना खरंच आपली व्हॅल्यू नाही, म्हणून थोडा निराशा पण झालेली होती. पण परत लोकांनी उफाडून म्हणजे उभं केलं की नाही, आम्हाला तुमची गरज आहे. त्यामुळे लोकांच्या आग्रहास्तरा यावेळेला सुद्धा आम्ही निवडणुकीला उभं राहिलो. जनरल सीट होती परत यावेळेला पण, आणि भरघोस मताने यावेळेला आमची पूर्ण पॅनल निवडून आलेली आहे. आणि खरंच धन्यवाद मानते की लोकांनी 1 रुपया सुद्धा आमच्याकडनं घेतलं नाही, कारण आम्ही तेवढे रहीच नाही, आम्ही साधारण घरचे लोक. त्यामुळे कुणावरही 5 रुपये खर्च न करता जनतेने यावेळेला आम्हाला निवडून दिलं, तर हे खरंच कामाची किंमत समजावी लागेल. आणि जो त्यांचा विश्वास होता की नाही, काहीतरी बदल झालंच पाहिजे, काहीतरी बदल झालंच पाहिजे, या बदलासह आम्ही स्पर्धेची कामे हाती घेतलो. आणि या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये, आता जानेवारीला आम्हाला 2 वर्ष पूर्ण होते, या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये 2.5 करोडचं पारितोषिक आम्ही आमच्या गावाला मिळवून दिलं. कारण या 2 महिन्याच्या आधी माझी वसुंधरा नावाची एक स्कीम होती, त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट केलंय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा राज्यातून आम्ही द्वितीय क्रमांक पटकविला, त्याच्यामध्ये 1.25 करोड रुपये आम्हाला पारितोषिक मंजूर झालं. याच्या आधी परत स्मार्ट ग्राम योजना आलेली होती 6 महिन्याच्या आधी, तेव्हा सुद्धा आम्ही पारितोषिक 10 लाखाचं पटकवलं. संत गाडगे बाबा पण आली, तेव्हा पण आम्ही पारितोषिक पटकवलं. म्हणजे अशी एकंदरीत या वर्षामध्ये आम्ही 4 ते 5 पारितोषिक पटकवले. मॅम, तुम्ही आता जस्ट तुमचा महिला सरपंच म्हणून काम करत असतानाचा अनुभव या ठिकाणी सांगितला. त्यासोबतच ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना स्वतः महिला तुमच्या सोबत आहेत. याच अनुषंगाने माझा प्रश्न असा आहे की ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्तरावर महिलांनी राजकारणात आलं पाहिजे, सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि स्वतः काम केलं पाहिजे. यासाठी महिलांनी स्वतः कशी भूमिका घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हा, मला तर असं वाटतंय की महिला राजकारणात येताना खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, जास्तीत जास्त पुढाकार महिलांनी घ्यावा. यासाठी कारण जो विकास नावाचा जो विकास जो म्हणतोय, खऱ्या अर्थाने तर आमची महिला चांगल्या पद्धतीने करू शकते. कारण महिलांमध्ये घर सांभाळण्यापासून जी जी प्रवृत्ती असते, ती इमानदारी आणि काटकसरीने घर चालवण्याची जी सवयी असते, ती सुद्धा गाव चालवण्यासाठी असेल, पंचायत समिती चालवण्यासाठी असेल किंवा जिल्हा परिषद चालवण्यासाठी असेल, त्या काटकसर पद्धतीनेच आहे ना, ते चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध काम करू शकते असं मला तरी वाटतंय. आणि दुसरं मला असं वाटतं की महिला जेव्हा राजकारणामध्ये येतात किंवा आल्याही, तरी पण त्यांनी स्वतःचं नेतृत्वाने काम करायला पाहिजे. जेणे की बाई कुठेतरी खुर्चीवर बसलेली आहे आणि माणूस कुठेतरी समोर होऊन राहिलेला आहे आणि माणसाचं नेतृत्व कुठेतरी पुढे होत आहे, तर हे कदापि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. त्याकरिता आमच्या महिलांनी पुढाकार घेत असताना स्वतःची निर्णय क्षमता आणि स्वतःचं नेतृत्व, या दोन्ही पावलांनी जर आहे ना त्यांनी खऱ्याच अर्थाने राजकारणात उतरल्या, तर नक्कीच गावाचं काय देशाचाही विकास होऊ शकतो असं मला वाटतंय. मॅम, ग्रामपंचायतीला शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो. राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, या ठिकाणून निधी येत असतो. मात्र आजही अनेक ग्रामपंचायतींची अशी अवस्था आहे की त्या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना मूलभूत समस्यांसाठी झगडावं लागतं. त्यामध्ये रस्ते असतील, गटारी असतील, पाणी असतील, अशा मूलभूत समस्यांवर ग्रामपंचायतीचे काम करताना असताची अनास्था दिसून येते. आणि कुठेतरी लोकांना वारंवार त्या समस्येसाठी ग्रामपंचायतीपर्यंत आवाज उठवावा लागतो. तरी देखील ते काम करणं ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. याकडे तुम्ही कसं पाहतात, त्यांना काय सांगू इच्छितात? मला तरी असं वाटते सर की शासनाच्या वर डिपेंड राहून जर आपण आपल्या गावाचा विकास करतो म्हटलं, तर ते कुठेही पॉसिबल नाही, मला तरी असं वाटतंय. कारण आता तरी धुरा जास्तीत जास्त शासनाचे शाश्वत विकासावर डिपेंडेबल जास्तीत जास्त सरकारचं हे आहे. आणि जरी फंडिंग पाठवतोय, जरी शासनाचं फंडिंग पाठवतो, पण दुसऱ्या बाजूने कुठेतरी यांना निकष पण पाठवतो. आणि त्या निकषाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार करायला गेलं, कारण जनतेच्या डोक्यामध्ये विकास म्हणजे फक्त रोड बनवणे किंवा नाल्या बनवणे म्हणजेच गावाचा बरोबर. विकास, हा जो एक दृष्टिकोन, एक मनोपल्ली जी तयार झालेली आहे, ते कुठेतरी हा नजरिया बदललं पाहिजे असं मला वाटतंय. कारण शाश्वत जर विकास आपल्याला चिरकाल टिकवून ठेवणारा जर विकास आपल्याला करायचा असेल, तर ज्या पद्धतीने आपल्याला असतात रूल्स फॉलो करावं लागतं, त्या पद्धतीने त्या पैशाचं नियोजन पण करावं लागतं. पण जनतेला कुठेतरी ह्या गोष्टी थोडस म्हणजे कळायला थोडा उशीर लागेल.
त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची ओरड असते की माझ्या घराकडे रस्ता नाही, माझ्या घराकडे नाली नाही, पण कुठेतरी पदाधिकाऱ्यांचे पण हात नियमाने बांधलेले असतात. आणि जर अधिक कामं करायचे असेल तर मग हा एकच माध्यम आहे, स्पर्धा. कारण आपण आमदार असेल, खासदाराचे ठीक आहे, ज्याच्या पक्षाचा असेल त्याला अधिक निधी प्राप्त होतो, पण आमच्यासारखे अपक्ष जर माणसं असेल, आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, मग आमच्यासारख्या माणसांनी जर एखाद्या आमदाराकडे गेलं, खासदाराकडे गेलं, तर कुठेतरी आहे ना, आम्हाला भूलथाना देण्याचे काम हे लोक करतात. मग तशा परिस्थितीमध्ये मग आमच्या मोठ्या गावांचे विकास होणार कसं? कारण दुसऱ्या बाजूने, एका बाजूने जरी वित्त आयोगाचा पैसा आम्हाला देत असतील, कुठल्याही जरी शासकीय निधीचा पैसा देत असेल, पण दुसऱ्या बाजूने आमचे नियमाने हात पण बांधले जातात. मग असा वेळी जर गावाला निधी जर प्राप्त करायचा असेल तर मग एकमेव उपाय आहे स्पर्धा. स्पर्धेच्या माध्यमामधून आपण आपल्या गावाला अधिक निधी आपण खिचून आणू शकतो, मिळवू शकतो, आणि आपल्याचा जो गावाचा विकास आहे हा अधिक निधीच्या माध्यमामधून आपण करू शकतो. म्हणून माझ्या लोकप्रतिनिधींना मला हेच सांगावंसं वाटते की कुठल्याही आमदार खासदाराच्या मागे न लागता, कुठल्याही शासनाच्या भरोशावर न पाहता, आपला स्वतःचं उत्पन्न कसं वाढवता येईल, आपलं स्वनिधीचं उत्पन्न कसं वाढवता येईल, चाहे ते स्पर्धेच्या माध्यमामधून असेल किंवा इतर माध्यमामधून, आपला स्वनिधी वाढवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या गावाचा खरंच विकास करा. एक शेवटचा प्रश्न आहे मॅम, आगामी काळात तुमच्या गावाची, जसं आता ज्या पद्धतीने तुम्ही काम करत आहे तुमच्या ग्रामपंचायतीसाठी, तर आगामी काळात तुमच्या ग्रामपंचायतीचा विकासाचं विजन कसं असेल, पुढचा अजेंडा काय असणार आहे? पुढचा अजेंडा आमचा असं राहणार आहे सर की आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही. आता तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचं नगर परिषद मध्ये जाण्याचे चान्सेस आमचं गाव आहे, कारण अगदी शहरालगत गाव असल्यामुळे होऊ शकते 6 महिने 12 महिने आम्हाला जे काही दिवस मिळणार त्या दिवसापर्यंत आम्ही शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही गावासाठी परिपूर्ण मेहनत घेऊ. आणि अशाच अनेक स्पर्धा जरी आल्या, जेवढेही दिवस आम्हाला मिळणार त्याही दिवसामध्ये, तर त्याही स्पर्धेत, अधिक स्पर्धेमध्ये आम्ही पार्टिसिपेट करू. आणि आता जेही आम्हाला पारितोषिकाची रक्कम आम्हाला प्राप्त होईल, त्या पारितोषिकाच्या रकमेमधून छान डेव्हलपमेंट प्लॅन आम्ही गावाचा तयार करू. आणि डेव्हलपमेंट प्लॅन तयार करून हा परत टिकून कसं राहील अधिकाधिक त्याच्यासाठी विशेष लक्ष देऊ आम्ही. धन्यवाद मॅम, तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्या सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज साठी दिला, त्यासाठी विशेष आभार. तर ह्या होत्या बेला ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच श्रीमती शारदा गायदेने. त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज सोबत सविस्तरपणे संवाद साधत ते त्यांच्या गावासाठी जे काही काम करत आहेत त्याबाबत माहिती दिली आहे. तसेच इतर जे लोकप्रतिनिधी असतील, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी काम कार्यरत असणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांनी देखील विशेष असं मार्गदर्शन केलंय. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा, आणि सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.